नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम असून या ठिकाणी नाशिक शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपला किराणा माल तसेच मिरची, मसाले, तांदूळ, ड्रायफ्रुट्स आदी वस्तूंची आणि भुसार मालाची साठवणूक केली आहे। केंद्रीय वखार महामंडळाचे हे गोदाम भाडे तत्वावर नवी दिल्ली नजीक असलेल्या गाझियाबाद येथील ठेकेदाराला दिले आहे। मात्र ठेकेदाराने केंद्रीय वखार महामंडळाचे भाड्याचे पैसे थकविल्यामुळे महामंडळाने नाशिक अंबड MIDC नाशिकमधील व्यापाऱ्यांचा साठवणूक केलेल्या किराणा मालाला सील लावले असून एका दिवसाच्या नोटीसीवर मालाचा लिलाव देखील करण्यात येणार आहे। वास्तविक हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याची कोणती पूर्वकल्पना न देता लिलाव जाहीर केलाय। त्यामुळे नाशिकमधील संबंधित व्यापाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी केंद्रीय वखार महामंडळाच्या अंबड परिसरातील वेअरहाऊस तथा गोदामाकडे धाव घेतली। विशेष म्हणजे येथील व्यवस्थापकांना देखील या संदर्भात माहिती दिली, मात्र त्याची कोणतीही बाजू समजून न घेता मॅनेजरने व्यवस्थापकाने त्यांना तेथून हाकलवून लावले। त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी या संदर्भात कायदेशीर नोटीस दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र आता कोणत्याही परिस्थितीत हा मालाचा लिलाव झाल्यास सुमारे 21 व्यापाऱ्यांचे जवळपास 3 कोटींच्या मालाचे लिलाव होणार असून त्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान होणार आहे। व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। या संदर्भात त्यांनी पोलीस प्रशासनाला तसेच नीमा आयमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय। आप सबको नमस्कार। मैं नासिक के अन्य बहुत सारे व्यापारी हैं, एकजुट हम लोग सब यहाँ पे मिले हैं। सबके बिहाफ में एक ही बात बोलूँगा, ये पीछे आप देख रहे हैं सेंट्रल वेयरहाउस कॉरपोरेशन है जो गवर्नमेंट की प्रॉपर्टी है। यहाँ पर RGVM फूड प्रोडक्ट्स LLP एक जिसके प्रोप्राइटर है वैभव अग्रवाल, जो रेंटल बेस पे यहाँ का कोल्ड स्टोरेज चलाया करते थे। और RGVM फूड प्रोडक्ट्स ने कम से कम 28 से 32 लाख रुपए का यहाँ पर रेंटल नहीं देने के कारण CWC ने, सेंट्रल वेयरहाउसिंग कॉरपोरेशन ने, यहाँ पर सब पार्टियों का माल आउटवर्ड सबका रोका है। इसमें बहुत सारे मजबूर व्यापारी है जिसने CC अकाउंट करके बैंक से कर्जा लेके माल खरीदी किया, किसने कुछ किया, कोई कैसे कैसे घर चलाते अपने। बहुत सारे मजबूर है, किसका 30 लाख का माल है, किसका 1 करोड़ का माल है, किसका 50 लाख का है, किसका लाख रुपए का है। तो आज की तारीख में अभी जस्ट कल के दिन पेपर में नोटिस दिया गया CWC के थ्रू, और सारे व्यापारियों का माल ऑक्शन के लिए निकाला जा रहा है और ऑक्शन का डेट कल है। बस यहाँ पर सब लाचार व्यापारी है, सब अपनी अपनी तकलीफ सामने लेके आए हैं कि ये आज की तारीख में हो ये रहा है CWC। एंड सबसे बड़ी बात है कि RGVM जो दिल्ली की पार्टी है, जो कोल्ड स्टोरेज रेंटल बेस पे चलाता था, इन दोनों के बीच में डिस्प्यूट चल रहा है, जिसकी वजह से सारे व्यापारियों को भुगतान करना पड़ रहा है। आज सबसे बड़ा मुद्दा यह है कि ये व्यापारी इनकी तकलीफ कहाँ और किधर किसको जाके सुनाए। बस इतनी विनंती है कि इसमें से रास्ता निकले। जितने व्यापारी है, लाखों रुपए का माल यहाँ पर कोल्ड स्टोरेज में है, जिसका माल उसको जिसको मिल जाना चाहिए। या संदर्भात अधिक माहिती देताना संबंधित व्यापाऱ्यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या कार्यातील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये आम्ही मोठ्या विश्वासाने आमचा किराणा माल आणि अन्य माल साठवणुकीसाठी ठेवला होता। मात्र संबंधित ठेकेदाराने म्हणजेच RGVM प्रोडक्ट कंपनीचे वैभव अग्रवाल, राजकुमार, जतीन गुप्ता यांनी केंद्रीय वखार महामंडळाचे भाडे थकविल्यामुळे या महामंडळाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता अंबड MIDC मधील आमच्या मालाला सील लावले, तसेच एका दिवसाच्या नोटीसीवर या मालाचा लिलाव देखील जाहीर केलाय। हम सब मसाला व्यापारी हैं और जो भी मटेरियल इसमें रखा हुआ है CWO सब फूड आइटम है और सब पेरिसेबल आइटम है और जल्दी से जल्दी खराब हो सकता है। हमारी यही विनती है कि हमारा मटेरियल जल्दी मिले। अब CWC और RGVM के बीच में डिस्प्यूट है, लेकिन मटेरियल हमारा सेल आउट कर रहे हैं और उसके लिए हमको केवल 2 दिन का ही नोटिस दिया गया है। और जो भी अगर CWC को रिकवरी करनी है तो उनको RGVM से करनी चाहिए, लेकिन वो हमारा माल जो सेल आउट कर रहा है उसकी हमको जानकारी भी नहीं दी गई और नाम से परमिशन लिया गया। और जो भी आइटम है अगर वो खराब हो जाएगा तो उसके लिए तो कंपनी का नुकसान होगा। कुछ व्यापारियों ने जिन्होंने लोन लेके किया है तो वो तो उनका नुकसान होगा। तो इसके लिए आप RGVM से CWC बात करें ना, मैं इतना ही कहना चाहता हूँ। वास्तविक असे करणे बेकायदेशीर असून आम्ही कोर्टात धाव घेतल्यावर त्याला स्थगिती मिळाली आहे। परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्याचा लिलाव असल्याने आमचे 20 व्यापाऱ्यांचे सुमारे 3 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारने या बाबींची राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या बाबींची गंभीर दखल घेऊन
तातडीनं संबंधित प्रकरणी योग्य ती मार्ग काढून आम्हाला न्याय द्यावा असंही या संदर्भातील निवेदनात सदर व्यापाऱ्यांनी म्हटलंय. व्यापाऱ्यांनी सांगितलंय की बाबा हे सगळं पेरिशेबल गुड्स आहेत, याच्यात आम्ही थर्ड पार्टी, आमचा याच्याशी काही संबंध नाही. आम्हाला ही माहिती सुद्धा नव्हतं आणि RGMने हे अचानक केलं. आम्हाला कोणत्याही व्यापाऱ्याला माहित नव्हतं की त्याचा आणि याचं डिस्प्यूट आहे, तरी त्यांनी माल घेतला. CWCने पण आमचा माल घेतला किंवा त्यांनी सांगितलं असतं की बाबा चला तुम्ही हे RGMचा आणि आमचा डिस्प्यूट आहे, तर तुम्ही हा माल ठेवू नका, तुम्ही घेऊन जा, किंवा काहीतरी त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलं असतं की तुम्ही एवढ्या 10 दिवसात 15 दिवसात 1 महिन्याची नोटीस दिली असते आम्हा सगळ्या व्यापाऱ्यांना की RGMचं. त्यांचं म्हणणं आहे की नाही तो माल RGMचा आहे, तुमचा काही संबंध नाही. तर मग आता काय करायचं, आम्ही सगळे लाचार झालेलो आहे अक्षरशः. म्हणजे सगळ्या व्यापाऱ्यांना भीक मागायची पाळी आलेली आहे. और इस